नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळीकडे दिवाळीच्या फराळाची धामधूम चालू आहे. हो, पण फराळ म्हटलं की बायकांना टेन्शन येतच. अगं कधी कधी काय होतं, जी आपली चकली आहे ना ती नरम पडते, अनारसा जो आहे तो हसायला लागतो, लाडू तर अक्षरशः झोपून जातात. हो, खरं, हे अगदी खरं आहे. पण आज आपण असा पदार्थ घेऊन आलोय जो फसणारही नाही आणि त्याचं टेन्शनही येणार नाही. पण थांब ना, जरा आपल्या पद्धतीने सांगूयात का? हो चालेल. गोल गोल चंद्रकलेला मुरड घालते भारी. चला तर मग करायला घेऊ घरच्या घरी. तसं म्हटलं तर मनीषा, चंद्रकला हा अगदी पारंपरिक पदार्थ आहे, पण प्रमाण चुकतं म्हणून खूप बायका हा पदार्थ करत नाहीत. खरं आहे. तर आज आपण अचूक प्रमाणासह चंद्रकला कशी करायची हे सांगतोय. तर तुम्ही ज्या वाटीने मेजरमेंट्स घेणार आहात एकच वाटी ठेवा आणि त्याच वाटीने सगळी मेजरमेंट्स घ्या. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मैदा. मी ते हा मेजरिंग कप घेतला आहे. तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही आपली स्टीलची वाटीही घेऊ शकता. 1 कप मैदा आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय. त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे. चिमूट म्हणजे आपल्या 2 बोटांच्या मध्ये जितकी बसेल तितकीच. कुठल्याही गोड पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते, म्हणून चिमूटभर मीठ आपण ह्याच्यामध्ये घालतोय. आता सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे मोहन. मोहनचं प्रमाण जर चुकलं तर सगळा पदार्थ चुकतो. त्यामुळे 1 मोठा चमचा तूप आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं. हे पातळ करून घेतलंय ना अमृता? खूप कडक नाही घालायचं ना? नाही नाही. सगळे पदार्थ आपण घातलेले आहेत ह्याच्यात. आता हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न घालता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. खूपदा तू बघशील मनीषा की चंद्रकला कडक होते किंवा पाकात घातल्यावर मऊ होऊन बसते. तर त्याचं कारण असतं की सगळेजण काय करतात, तूप घालतात आणि लगेच पाणी घालून हे पीठ मळून घेतात. तर तसं नाही करायचंय. आपण जे तूप घातलंय ते व्यवस्थित ह्या मैद्याला लावून घ्यायचंय आपल्याला. आपलं मोहन बरोबर पडलंय की नाही हे बघायची एक पद्धत असते. ते म्हणजे हे पीठ जे आहे ते हातात घेऊन असं दाबायचं. ह्याचा जर गोळा परफेक्ट झाला तर तुमचं मोहन बरोबर पडलंय, नाहीतर तुम्हाला थोडंसं मोहन ऍड करावं लागेल. मनीषा बघ, हे छान मिक्स झालेलं आहे. हो. आणि आता जसं पाणी लागेल तसं, खूप घट्टही नाही आणि खूप सैलसरही नाही असं पीठ आपल्याला ह्याचं मळायचं. तुम्ही बघाल छान आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे खूप घट्टही नाहीये आणि खूप सैलसरही नाहीये. आता हा जो गोळा आहे हा 15-20 मिनिट आपल्याला रेस्ट करायचा आहे. तर ह्याला कव्हर करूयात आपण आणि हे रेस्ट व्हायला ठेवून देऊयात. जोपर्यंत पीठ आपलं रेस्ट होतंय आपण त्याच्यासाठी लागणारं सारण बनवून घेऊयात. सारणासाठी साधारणतः 1 चमचा तूप आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंय. खूप तूप आपल्याला नाही घालायचंय, कारण की खवा जेव्हा आपण भाजतो तोही स्वतःचं थोडंसं तूप सोडतो. आपलं तूप छान गरम झालंय. यामध्ये आता आपण जाडसर वाटलेला ड्रायफ्रूटचा चुरा घालणार आहोत. ही छान तुपावर आपल्याला परतून घ्यायची आहे. ड्रायफ्रूट पावडर आपली थोडी गरम झाली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे. हा जर तुम्ही वाटीनी मोजला तर 1 वाटी खवा आहे आणि जर ग्रॅमनी मोजला तर 100 ग्रॅम खवा आहे. मीडियम फ्लेम वरती हा खवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघाल छान आपला खवा भाजलेला आहे. अमृता, तूप पण खव्यानी सोडलंय. हो, म्हणूनच भाजताना आपल्याला अगदी थोडंसं तूप घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला साधारणतः लहान चमचा वेलची पूड आपण याच्यामध्ये घालतोय. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. खवा आपला छान भाजलेला आहे. ह्याला गार करायसाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जोपर्यंत आपला खवा गार होतोय आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत. पाक करण्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता याच वाटीने अर्धा वाटी पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत. हे छान आपल्याला उकळू द्यायचंय. आपला पाक छान उकळलेला आहे. आता हा 1 तारी झालाय की नाही हे कसं बघायचं, तर थोडासा पाक घ्यायचा आहे. खूप गरम ह्याच्यामध्ये हात घालू नका. साधारण 1 अशी तार आली पाहिजे, म्हणजे आपला 1 तारी पाक झालेला आहे. तर आपला हा 1 तारी पाक तयार आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालतोय, 10-15 केशराच्या काड्या. आता शेवटी यामध्ये आपण एक पदार्थ घालणार आहोत जो चव खूप वाढवणार आहे, तो म्हणजे जायफळ. सहसा कोणी पाकामध्ये जायफळ घालत नाही, पण तुम्ही एकदा घालून तर बघा
की किती छान चव आपल्या चंद्रकलेला येते. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. मनीषा, तू बघशील जायफळचा वास किती छान येतोय. आपला पाक आता तयार आहे. ह्याला आपण बाजूला ठेवूयात. आता आपला खवा छान गार झालेला आहे. यामध्ये आपल्याला पिठी साखर ऍड करायची आहे. खवा थोडासा गोडसर असतो, त्यामुळे साखर तुमच्या अंदाजाने घाला. साधारणतः 100 ग्रॅम खव्यासाठी 2 चमचे साखर बास होते. हे छान हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपलं पीठ छान रेस झालेलं असेल, आपण बघूयात. छान आपलं पीठ सॉफ्ट झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला एकदा पुन्हा छान मळून घ्यायचंय. एक छान सॉफ्ट डो आपला तयार झालेला आहे. आता याचे गोळे बनवून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. लाटतानाही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की खूप जाडही लाटायचं नाहीये आणि खूप पातळही लाटायचं नाहीये. मीडियम आपली पोळी झाली पाहिजे. हे छान आपलं लाटून झालेलं आहे. तुम्ही बघाल खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशी आपली पोळी आपण लाटून घेतलेली आहे. आता ह्याला आपल्याला कट करायचं आहे. तुमच्याकडे घरात जी वाटी असेल, छोटी मोठी, तुम्हाला जसा चंद्रकलेचा आकार हवा आहे तसं तुम्ही याला कट करून घ्या. मी इथे एक वाटी घेतलेली आहे, आणि आपण हे आता कट करून घेऊयात. छान आपल्या छोट्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या 2 पुऱ्यांच्या मध्ये आपल्याला हे खव्याचं स्टफिंग भरायचं आहे. चंद्रकलेमध्ये स्टफिंग भरताना थोडं जास्त प्रमाणात स्टफिंग भरायचं आहे, कारण की चंद्रकला भरगच्च भरलेली असते. जर तुम्ही त्याला थोडं पोकळ ठेवलं तर ती चव देणार नाही. आता दुसरी जी पारी आहे आपली, ती ह्याच्यावरती आपल्याला प्रेस करायची आहे आणि हे छान सगळ्या बाजूनी पहिला बंद करून घ्यायचंय. आता मेन काम आहे चंद्रकलेला मुरड घालणं. अगदी सावकाशपणे छान ह्याला आपण मुरड घालूयात. चंद्रकलेचा मुरड घालताना जी शेवट आहे, जिथे आपली मुरड संपतीये, ती बाजू हलकीशी पॅक करून घ्यायची आहे, नाहीतर ही चंद्रकला सुटू शकते. अशी ही मुरड घालून आपली चंद्रकला तयार आहे. अमृता, किती छान मुरड घातली आहे ना. बघा, एकसारखी मुरड घातलेली आहे. मनीषा, हा आजीकडून आलेला वारसा आहे. माझ्या आजीनी मला ही मुरड घालायला शिकवलेली आहे. छान ह्या आपल्या चंद्रकला भरून तयार आहेत. आता आपण त्या तळून घेऊयात. चंद्रकला तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तेल खूप तापलेलं नकोय आणि आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच या चंद्रकला तळायच्या आहेत, जेणेकरून त्या खुसखुशीत होतील. छान आपल्या सोनेरी रंगावर चंद्रकला झालेल्या आहेत. ह्या आपण आता काढून घेऊयात. आता ह्या पाकात घालताना लक्षात ठेवायचंय की पाकही खूप कडक नाही हवाय आणि चंद्रकला ही गरम गरम पाकात नाही टाकायचे. थोडं नॉर्मल बेसिसवर येऊन द्यायचंय, कोमट आपण ज्याला म्हणतो तसं. तर थोडी चंद्रकला कोमट आपली झाली आहे. आपण आता ही पाकात टाकूया. आपला पाकही कोमट आहे. छान आपला पाक चंद्रकलेने पिलेला आहे. तर आता आपण ह्या काढून घेऊया. ह्याला डेकोरेशनसाठी आपण पिस्त्याचे काप वरून लावतोय. ह्या आपण गुलाबाच्या ड्राय पेटल्स जे आहेत त्याने आपण चंद्रकला डेकोरेट करतोय. मग आपली ही रसरशीत चंद्रकला करून पाहणार ना? करायला थोडे कष्ट आहेत, पण चव कमाल आहे. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत रहा किचन क्वीन.